जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंठाळे। जिंतूर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजितदादा पवार यांचे आज सकाळी 9 वाजता विमान अपघातात दुःखद निधन झाल्याची धक्कादायक वार्ता समोर आली आहे। ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच संपूर्ण राज्यासह परभणी जिल्ह्यातही शोककळा पसरली आहे। या घटनेची माहिती मिळताच जिंतूर येथे परभणी जिल्ह्याच्या लोकप्रिय पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांच्या संपर्क कार्यालयात शोकसभा आयोजित करण्यात आली होती। यावेळी उपस्थित मान्यवरांनी अजितदादांच्या कार्याचे स्मरण करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली। श्रद्धांजली प्रसंगी उपस्थित मान्यवर, जिंतूर येथील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यात प्रामुख्याने गोविंदभाऊ थिटेखेत्रे, भाजप तालुका अध्यक्ष जिंतूर, आबा सुनील भोबे पाटील, रवी घुगे, कैलास खंदारे, सुनील मते, पिंटू महाजन, भास्कर थिटे, पिंटू भाऊ चव्हाण, विजय वाकळे, दत्तराव नवले या सर्वांनी अजितदादांच्या आत्म्यास शांती लाभो अशी प्रार्थना केली। या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे तालुक्यातील अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते।